तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, ही उद्याची प्रश्नपत्रिका इंग्लिशची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅडची एकदम खरी-खुरी प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्नपत्रिकेची संपूर्ण उत्तरे माझ्या नोटबुकमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि उत्तरे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारता येत असेल तर एक स्क्रीनशॉट मारून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती ऑल सिलेक्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला छान अशी एक कमेंट करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हीच उद्या खरी-खुरी प्रश्नपत्रिका येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा जो तुम्हाला 5 मार्कांसाठी, तर मित्रांनो एक तुम्हाला उत्तर दिला असणार आहे. त्या उत्तरावरून तुम्हाला काही प्रश्न सोडवायचे असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या उत्तराखाली तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रू फॉल्स असणार. तर ट्रूमध्ये तुमचं पहिलं असेल ट्रू, दुसरं फॉल्स. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्यायचं आहे. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली बीमध्ये तुम्हाला पेपर ऑर्डर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही सेंटेन्स दिले जाणार आहे तुमच्या पेपरामध्ये. तर ते सेंटेन्स तुम्हाला एकदम सिक्वेन्सप्रमाणे लावायचे. म्हणजे 1 नंबर कोणता, 2 नंबर कोणता हे तुम्हाला लावायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथं उत्तर दिलेलंच आहे. पहिलं तिसरं आहे, दुसरं आहे, तिसरा पहिला आणि चौथा. हे असे तुम्हाला सिक्वेन्सप्रमाणे मी तुम्हाला इथं लावून दिलेलं आहे. प्रॉपरली ऑर्डरमध्ये तुम्हाला इथं मी ए सिक्वेन्स ते आणि तुमचे हे जे काही वाक्य आहे मी तुम्हाला ते लावून दिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं किंवा तुमच्या नोटबुकमध्ये पण हे लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच IMP प्रश्नपत्रिका हीच येणार आहे उद्याच्या पेपरामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली सीमध्ये हू से टू हिम. तर हू सेड टू हिममध्ये तुम्हाला इथं काही लिहायचं होतं, तर मी तुम्हाला ते लिहून दिलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सेंटेन्स हू सेड टू हिम, तर हे तुम्हाला सेंटेन्स तुमच्या पेपरामध्ये तुम्हाला बघायला मिळेलच आणि तुम्हाला हू सेड आणि टू हिम बघायला मिळणार नाही. तर हू सेड आणि टू हिम तुम्हाला लिहायचं होतं. तर मी तुम्हाला ते इथं लिहून दिलं. हू सॅडमध्ये तुम्हाला युगिंग मॅन आणि टू हुममध्ये तुम्हाला हिज फ्रेंड हे असं मी तुम्हाला लिहून दिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच येणार आहे 100% त्याकरता एकदा हे पण लिहून घ्या. विद्यार्थी त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 4मध्ये तुम्हाला इथं सांगितलं आहे की जोड्या लावायला लावलेल्या आहे. तर क्वेश्चन 4मध्ये तुम्हाला 5 मार्कांसाठी जोड्या आणि काही खाली प्रश्न पण विचारले आहेत. तर मित्रांनो, जोड्यामध्ये तुम्हाला एकदा दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॉलम फर्स्ट आन्सर आणि कॉलम बी. तर मित्रांनो, फर्स्टमध्ये तुम्हाला सांगितले डे इट्स गिव्ह नेट रीड. तर इथं तुम्हाला आन्सर लिहायचे की डे अँड नाईट इट्स अँड वेट्स गिव्ह टेक नेट लिव्ह रीड अँड राईट असे तुम्हाला याचे आन्सर लिहून काही मार्क मिळवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा पण एकदा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 4B तुम्हाला सांगितलं आहे की फ्रॉम डे अँड नाईट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं आहे की फर्स्टमध्ये मी तुम्हाला इथं उत्तर लिहून दिलेलं आहे की इंडिया इज द बेस्ट. त्याच्यानंतर खाली तुम्हाला जे आहे सेकंडमध्ये गुड रेप्युटेशन रिस्क्यूज गिव्ह अँड टेक खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं क्वेश्चन 5मध्ये तुम्हाला सांगितलं की वर्ड फॉर्मेशन. तर वर्ड फॉर्मेशनमध्ये तुम्हाला इथं काही 5 मार्कांसाठी तुम्हाला नाऊन, ऑब्जेक्ट आणि वर दिलेलं असण्याचं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहे, वर्ब लिहायचे आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं नाऊन, ऑब्जेक्ट दिसणारच आहे. तुम्हाला हा जो तिसरा तक्ता आहे हा तुम्हाला लिहायचा आहे. तर मी तुम्हाला तो लिहून दिला आहे. तर मी तो तुम्हाला लिहून दिला आहे. तर पहिलं कॉस, सेकंडमध्ये बिलीव आणि थर्डमध्ये वेट अँड ट्रूथ. तुम्हाला त्याची उत्तरे तुम्हाला दिसतीलच. मी त्याच्याखाली अंडरलाईन पण केलेली आहे. जे तुम्हाला लिहायला लावलं आहे त्याच्याखाली मी तुम्हाला अंडरलाईन केली. या तक्त्याचं मी स्क्रीनशॉट घ्यायचा नाही तर हा तक्ता तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 5मधलं बी. क्वेश्चन 5मधल्या बीमध्ये तुम्हाला इथं सांगितलं आहे की यस प्रत्यय लावायचा आहे. तर स्प्रॉस तुम्ही बघू शकता या शब्दाला फक्त यस प्रत्यय लावायचा आहे. इथं तुम्हाला काही हा शब्दमधला बदलेला आहे फक्त. तर हे पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. ही पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. उद्याच्या पेपरसाठी हेच येणार 100% येते उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला येणार. त्याकरता हे तुम्ही एकदा पाठांतर करून जायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 6मध्ये
क्वेश्चन 6मध्ये तुम्हाला इथं काही रायटिंग टेन्स विचारले आहे, तर तुम्ही ते लिहायचे आहे. तर तुम्हाला वर्ड आणि पास्ट टेन्स तुम्हाला सांगितलं आहे. तर टिल हा पास्ट टेन्समध्ये टोल्ड, वेलकम हा पास्ट टेन्समध्ये वेलकमच, आणि टेक हा पास्ट टेन्समध्ये टोक, आणि त्याच्यानंतर खाली क्रेझी पास्ट टेन्समध्ये क्रेझिड असं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 6B मध्ये तुम्हाला सांगितले चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रेक्ट. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की फर्स्ट द बॉय वेन. इथे तुम्हाला कंसामध्ये 2 पर्याय दिले, त्याच्यापैकी एक पर्याय तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर वेंट टू दिस समरी कॅम्प. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं सांगितलं आहे की सेकंडमध्ये वी विल कम. तर तुम्ही इथे बघू शकतात कम हा जो शब्द आहे तो इथे तुम्हाला टाकायचा होता. तर त्याच्यानंतर विल कम हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये टाकायचा होता. इकडून पण एक कम आहे, ही विल कम बाय ने, असं तुम्हाला हे वापरायचं होतं. त्याच्यानंतर खाली 3मध्ये ही नेवर प्लेस अ मोबाईल गेम. तर हे तुम्हाला लिहायचं होतं. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 7मध्ये तुम्हाला क्वेश्चन 7मध्ये तुमच्या पेपरामध्ये काही तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काही ओळी दिल्या असणार आणि त्या ओळी तुम्हाला लेखणीनुसार लिहायच्या आहे. लेखन पद्धतीने म्हणजे शुद्ध भाषेमध्ये त्या तुम्हाला लिहायच्या आहे. तर 5 मार्कांसाठी ते तुम्हाला सांगितलं आहे. तर इथे तुम्हाला मी सांगितलं काही प्रश्न आहे तुमचा, कॉपी द गिवन पॅसेज इन गुड हँड रायटिंग. तर गुड हँड रायटिंग करायची आहे. तर मी तुम्हाला इथं गुड हँड रायटिंग करून दिलेली आहे. तुम्ही ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली बीमध्ये तुम्हाला इथं सांगितले आहे की सॉल्व द फॉलोइंग प्लीज. तर 5 मार्कांसाठी तुम्हाला काही शब्द दिले असणारे वर्ड, आणि त्या वर्डमधून तुम्हाला काही शब्द बनवायचे आहेत. तर तुम्हाला लेटरमधून काही वर्ड बनवायचे आहेत. तर तुम्हाला खाली इथं बघू शकता तुम्ही लेटर दिलेले आहे इकडं, आणि मी तुम्हाला इकडं त्यामधील वर्ड ते लिहून दिलेले आहे. तर मॅग्निफुली वर्ड सांगितले आहे, त्याकरता मॅग्निफुली वर्ड मी तुम्हाला इथं लिहून दिले आहे. हे तुम्ही एकदा लिहून घेऊन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. उद्याच्या पेपरसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 8मध्ये इथे तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहे, आणि त्या पॉईंट्सवरून तुम्हाला मिस्टर शाह आणि मिस्टर रहाणेची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर मिस्टर शहाची इन्फॉर्मेशन डिग्री. तर डिग्री मिस्टर शहाची कोणती होती, तर MBBS, आणि मिस्टर रहाणेची MABED ही डिग्री होती. त्याच्यानंतर वर्ड इन सिटी हॉस्पिटल आयडेंटिटी स्कूल. त्याच्यानंतर खाली फर्स्ट नेम लीना, वाईफ नेम लीना मीना. त्याच्यानंतर खाली इथं विस्ट इंटरेस्ट सोईल वर्क कुकिंग. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं अजून एक सेसंट डॉक्टरेस हे तुम्हाला लिहून दिले आहेत. त्याच्यामध्ये 2 सन्स आणि इकडं 1 डॉटर अँड 1 सन असं तुम्हाला मी लिहून दिलं. याची इन्फॉर्मेशन थोडक्यात तुम्हाला ही लिहायची आहे. मिस्टर शाह आणि मिस्टर रहाणेची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अशीची अशी उद्याच्या पेपरामध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 9मध्ये तुम्हाला सांगितले की रीड द गिवन बुक कवर केअरफुली अँड कम्प्लीट द रिव्ह्यू प्रॉम्प्ट बाय केअरफुली देन रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन 5 मार्क. तर 5 मार्कासाठी तुम्हाला काही पुस्तकाचे नाव आणि ते पुस्तकांचे क्रेनिक्सिक की बॉय युनिट ते तुम्हाला लिहायचं आहे. तर मी तुम्हाला ते लिहून दिलं आहे. तर तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये एकदा लिहून घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिलं आहे की नेम ऑफ द बुकमध्ये तुम्हाला काही मी 4 जे बुक आहेत ते तुम्हाला लिहून दिले आहे, आणि त्यांचे तुम्हाला ॲन्सर पण लिहून दिले आहे. तर तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये एकदा लिहून घ्यायचं आहे. इथं वरती या पेजवरती 2 आहे, आणि खाली या पेजवरती 2 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेजवरती 2 आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करून एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल मास्टर तर मिशन द्यायला एकदा नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि व्हिडिओला अशी छान एक कमेंट करा. उद्याचा हाच पेपर येणार आहे 100% मी तुम्हाला सांगतो.